हां, तर कसं सॉल्व्ह करायचं बघा. काय दिलंय, की व्हेरी स्ट्राँग लाँग वायर, लाँग स्ट्रेट वायर कॅरिंग करंट 25 एम्पियर. ओके. मग यातून करंट 25 एम्पियर फ्लो होतो राइट साइड, लेफ्ट साइडला. बरोबर? आणि दुसरी जी कॉईल आहे, सॉरी वायर आहे, PQ आहे. जी लेंथ लिमिटेड आहे किती? कॅरीज करंट 25 बट अपोजिट डिरेक्शन मध्ये. राईट? आणि त्यांनी काय विचारलंय, हाईट एच टू व्हॉट हाईट वायर PQ विल बी राईज. मग हा कन्सेप्ट कसा आहे, की लक्ष द्या, ही जी वायर आहे कॅरिंग करंट आय, इज इट प्रोड्यूस मॅग्नेटिक फील्ड? ह्याला मी वायर 1 म्हणतो. असं म्हणायला मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू लॉंग वायर 1 असं म्हणा. हे फिगर ड्रॉ करा. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू लॉंग वायर 1. किती मॅग्नेटिक फील्ड असणार ऍज पर फिगर? as magnetic field due to straight conductor infinite mu naught upon 4 pi to I by h as per figure. h पर्यंत जाणार. इज इट राईट? गेटिंग एनीवन? हा. हे लक्षात येते. असे बघा, हॉरिझॉन्टल टेबलवर एक वायर आहे, दुसरी वायर व्हर्टिकल स्पेस मध्ये आहे. मग स्पेस मध्ये ज्यावेळी वायर असणार त्यावेळी त्याचा वेट ऍक्ट कुठे होणार? mg डाऊनवर्ड होणार. आणि ते लॉजिक अप्लाय कर, डायरेक्शन अप्लाय करत बसायचं नाही. आणि मॅग्नेटिक फोर्स कुठं असणार आहे? अपवर्ड. फोर्स ऑन करंट कॅरिंग वायर इन मॅग्नेटिक फील्ड. बरोबर ना? ओके. आता लक्ष द्या, हा FM फोर्स ऍक्टिंग ऑन PQ चा फॉर्म्युला काय येईल? फोर्स ऍक्टिंग ऑन PQ चा फॉर्म्युला काय येईल? फोर्स ऑन PQ मॅग्नेटिक फील्ड इंटू करंट इंटू लेंथ. इज इट राईट? म्हणजे फॉर्म्युला म्हटला तर म्यू नॉट अपॉन 4 पाय, राईट, टू I by h इंटू वॉट IL. आणि यामध्ये I म्यू नॉट ऑन 4 पाय आणि लेंथ कॉन्स्टंट आहे. लेंथ इज 1 मीटर. ओके. I 25. So these values are constant, म्हणजे force is inversely proportional to what? H. बरोबर? आता बघा, लॉंग कंडक्टर याला आपण 1 म्हटलोय. आणि आपण केस कुठली घेतली? PQ ची. जो हाईट H वर दिलाय, बरोबर आहे ना? PQ हाईट H आहे. राईट? हा. ह्या PQ बरोबर फोर्स मॅग्नेटिक ऍक्ट होणार, फोर्स PQ म्हणतोय, आणि ते बॅलन्स करणार वेटनं. ह्या मी आता एक 2 पोझिशन मार्क करतो. याला 1, याला मी X म्हणतो अँड दिस Y म्हणतो. ऍट X काय होणार? ऍट X हा फोर्स काय असणार? इनवर्स आहे. डिस्टन्स कमी, फोर्स जास्त. सो फोर्स PQ
is a more than what? mg. And at y चित्र काय होईल? Force PQ is less than what? mg. डिस्टन्स वाढत गेल्यामुळे फोर्स कमी होणार. अँड ऍट PQ काय होणार? ऍट PQ ज्यासाठी आपल्याला फाइंड करायचं आहे, अ फोर्स PQ इज इक्वल टू व्हॉट? mg. आता कळालं? एस एव्हरीवन, इज इट क्लिअर प्रॉब्लेम? आता फक्त व्हॅल्यू लिहायचे आहेत. घ्या, सॉल्व करू. एस फोर्स PQ म्यू नॉट अपॉन 4 पाय प्रोडक्ट ऑफ टू करंट I into I divided by H is equal to mg. Value put करा. As mu naught upon 4 pi 10 raised to minus 7 2 I square by mg is equal to H. So 10 raised to minus 7 2 as current किती आहे? 25 आहे ना? And mass किती आहे? How much mass? As mass is 2.5 gram. Gram म्हणजे as 2.5 into 10 raised to minus 3 kg. And G ची व्हॅल्यू दिले 10 घ्या. किती आन्सर? बघा मी आता काय करतो बघा, हे -3 -7 मध्ये ऍड झालं, मी -4 झालं, हे -3 -7 +3 झालं, त्यानंतर 2 into 25 into 25 असं लिहितो and divide by this 10 into 2.5 is 20, right? So H किती आलं? 50 into 10 raised to minus 4 मीटर. -3 पाहिजे असेल तर 5 into 10 raised to -3 मीटर. ऑप्शन मध्ये mm आहे, आय थिंक. ऑप्शन में काय? mm आहे. सो इट इज अ 5 mm. 5 mm is answer. Is it clear? जरासा डिफिकल्ट